बॉस प्लीज मला पण तुमच्या घरात यायची संधी द्या ना हो एक. अच्छा 1 दिवसासाठी द्याल? ओके ठीक आहे चालेल. 1 दिवसासाठी मला प्लीज माझ्या ऑडियन्सला दाखवू दे यार. ए तुम्ही आलात पण? अच्छा चला आता आलात तर तुम्हाला दाखवते बिग बॉसचं घर. एव्हरीबॉडी, तर आज जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं मी तुम्हाला घेऊन आली आहे बिग बॉस मराठीच्या सेटवर. अँड काहीच दिवस उरले आहेत अँड यू आर गोइंग टू चूज युअर फेवरेट कंटेस्टंट हिअर. आता इकडे सगळ्यांची आमची लुकबुक आहे, पण मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी टी व्हीवर बघितलं आहात, पण मी तुम्हाला या हाऊसची पूर्ण एक टूर देणार आहे. अँड लेट मी टेल यू दिस इज सो ब्युटिफुल. कारण काय, आणि जर तुम्ही अजून कलर्स मराठीवर जाऊन बिग बॉस पाहायला सुरू नाही केलं असेल तर आजच माझा ब्लॉग संपल्यावर नक्की जाऊन बघा. टिल देन लेट मी शो यू द हाऊस. स्विमिंग एरिया जिकडे तुम्हाला सगळे सकाळी सकाळी दिसणार आहेत बिनकाम काहीही करताना, फक्त नुसते बसून असलेले. ऑल्सो इकडे त्यांचं जिमिंग एरिया पण आहे आणि विथ जिम. जर जिम करतायत जी लोक जिम करतात त्यांच्याबद्दल जर कुसूर करायची असेल, यू हॅव युअर टेबल राईट हिअर. तुम्ही ना दिस इज खूप जास्त ब्युटिफुल, कारण हे एकदम असं आरामात कोपऱ्यात आहे, कोणाचं काही नाही आहे आणि मस्त आरामात बघून यू कॅन जस्ट एन्जॉय द फाईट देअर. मस्त बनवलं आहे खरं सांगते. यांचं म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो ते फार मोठं आणि ह्यूज जसं लक्झरी वाटतं तसंच ते आहे. अँड नाव लेट्स गो टू द मेन फायटिंग एरिया. लिव्हिंग एरिया. तर हा आहे बिग बॉसचा ह्यूज लिव्हिंग एरिया. अँड तो एरिया जिकडे भाऊ येऊन वार करणार आणि आपण बघणार आहोत. टी व्ही आहे इकडे. हीच ती जागा आहे जिकडे कंटेस्टंट दर वीकेंडला येऊन बसतात आणि त्यांच्या चुकी किंवा अप्रिसिएशन त्यांना इकडेच मिळतं. अँड ऑल्सो लेट मी टेल यू, इकडे प्रत्येक कोण्यात कॅमेरा आहे. तुम्हाला आयुष्यात कोणी सोडून जाऊ शकतं, पण बिग बॉसमध्ये आल्यावर कॅमेरा सोडून नाही जाऊ शकत ब्रो. ते तुम्हाला अजिबात एकटं वाटून देणार नाही. ऑल्सो दिस इज द ह्यूज बिग बॉस लिव्हिंग एरिया. असं मी तुम्हाला बोलले, वी आर ॲट द मेन फायटिंग एरिया. किचन ब्रो, किचन. इकडे जेवणापासून ते भांड्यांपर्यंत कशावरून पण भांडण होऊ शकतं. आणि हो, आम्ही पण ते केलं आहे. सो माझ्या इंस्टाग्राम रील्स पाहायला विसरू नका. यू हॅव टू चेक दॅट ॲज वेल. इकडे पण मस्त बाई, हे तर मी आमच्या घरात नसतात, आपले आपण नॉर्मल बेसिकचे स्टीलवाली माणसं. लुक ॲट दिस मसाला बॉक्स, शुगर कप्स. भाई फुल लक्झरी. ऑल्सो हे जी कुसूर करण्यासाठी बेसिकली कुसूर नाही, पण ही एरिया जिथे तुम्हाला फाईट एकदम बरोबर कोण काय भांडतंय ना ते बरोबर दिसेल. आणि पूर्ण हाऊसचा म्हणजे हे परफेक्ट एरिया जिथे तुम्हाला फुल हाऊसचा व्ह्यू मिळेल. हे आहे बिग बॉस मराठीचं डायनिंग टेबल, जिकडे डिस्कशन नाही, जिकडे आणि हे इतकं मोठं आणि स्पेशियस आहे की इकडे माझ्या मम्मीच्या साईडचे, पप्पांच्या साईडचे सगळे एकत्र बसू शकतात, एवढं मोठं आहे. ही आहे बिग बॉसच्या कॅप्टनची रूम. कॅप्टन. आणि एक मिनिट, हे फक्त सगळंच्या सगळं कॅप्टनसाठी आहे. आणि इकडे बाहेरच्यांचा जास्त आवाज पण येत नाहीये, तर इफ यू आर द कॅप्टन ऑफ दिस हाऊस, टेन्शन घेऊ नका, बाहेरच्यांची किटकिट नाही ऐकायला येणार. आणि अजून एक कॅप्टन सारखं थोडं फील पण करायला तुम्हाला असं एक बर्ड काइंड ऑफ थिंग दिलंय, सो दॅट तुम्ही विचारू शकतात यू आर कॅप्टन ऑफ दिस हाऊस. आणि ही आहे बिग बॉस मराठीची मोठी अशी बेडरूम, जिकडे फक्त एक बेड नाहीये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बेड्स आहेत. आणि मध्ये आज बसण्यासाठी अजून एक एरिया. आणि खरंच बोलू तर मी पहिल्यांदा हे बिग बॉसमध्ये बघते, म्हणजे डबल बेड. मी कोणत्याही सीझनमध्ये आत्तापर्यंत जितके मी पाहिलेत मी डबल बेड बघितलं नाही आहे, पण या सीझनमध्ये डबल बेड आहेत. आणि आता या डबल बेडवरून किती भांडणं होणार आहेत
ती आपल्याला नाही माहिती. ते तर आपल्याला बिग बॉसमध्येच बघायला मिळेल. वीकेंडचा आवाज जिकडे भाऊचा धक्का असणार आहे आणि भाऊ त्यांना येऊन ओरडणार आहे, अप्रिशिएट करणार आहे आणि नॉर्मल डेजला जिकडे फक्त भांडणं चालू असणार आहेत. अँड लेट मी टेल यू दिस, खरंच बिग बॉसमध्ये राहणं खूप जास्तच कठीण आहे. कारण आम्ही आत्ता आलो आहे आणि आता वी आर एन्जॉईंग बिकॉज इट्स अ फर्स्ट एक्सपिरियन्स. बट जर कोणी सांगितलं एवढ्याच 3 एरियामध्ये 100 दिवस राहणं, सो लेट मी टेल यू वन मोर थिंग की हे स्क्रिप्टेड नाही आहे. कारण ह्या 3 रूममध्ये 100 दिवस राहणं, माझ्या आणि माझ्या बहिणीचे 2 दिवस सुट्टी असल्यावर भांडण होतात. 100 दिवस का नाही खाऊन टाकणार एकमेकांना, का? सो खरं सांगते, जे पण बिग बॉसमध्ये येत आहेत, कंटेस्टंट असू दे, कॉन्टेंट क्रिएटर्स असू दे, सो आय वुड रिअली लाईक टू से थँक्यू टू कलर्स बिग बॉस. कारण त्यांनी कॉन्टेंट क्रिएटर्सला नेहमी चान्स दिला आहे. मग तो बिग बॉसमध्ये ॲज अ कॉन्टेस्टंट म्हणून येणार असो किंवा बिग बॉसमध्ये आमच्यासारखं, दे हॅव ऑलवेज गिवन अस अ चान्स. सो थँक्यू सो मच. सो लेट्स सी मोर कॉन्टेंट क्रिएटर्स दिस इयर. बघूया, मागच्या वर्षी आपली ट्रॉफी सूरज चव्हाण घेऊन गेले. या वर्षी लेट्स सी हुज द लकी वन. मला वाटतं या वर्षीचा स्पॉन्सर आहे PN गाडगे सन्स लिमिटेड आणि म्हणून तो पूर्ण सेटअप पण आहे. ऑल्सो मला पण वाईल्ड कार्डमध्ये जर एंट्री दिली, आय वुड लाईक टू थिंक अबाउट इट. कारण 100 दिवस नाही, 50 दिवस विचार करू शकतो. पण त्या 50 दिवसांमध्ये पण जर ऑडियन्सचा वोट नाही मिळाला. ऑल्सो मला आत्ता एक खयाल आला, 100 दिवस इकडे येऊन राहायचं आणि वरून जर जिंकलो नाही, भाई मी तर ट्रॉमामध्ये जाईल, वेगळ्या ट्रॉमामध्ये जाईल. इकडे बंद राहून 100 दिवस आपण जिंकलो नाही, वांदे होऊन जातील. अँड खरं सांगू तर ह्या घराची साफसफाई आतमध्ये नक्की कोण करतं हे आपल्याला जनरली नाही माहिती, पण ती लोकच करत असतील. पण हे खूप मोठी एरिया आहे आणि मला वाटतं थोडीशी टीम पण त्यांना मदत करत असेल. कारण दिस इज अन ह्यूज हाऊस ऑफ बिग बॉस आणि तुम्ही हे TV वर बघत असाल, आय नो दॅट. अँड आय थिंक हा सीझन पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या सीझनसारखा सुपर दुप्पट जाणार आहे. ऐकायला येतं काय इकडे? मला वाटतं बिग बॉस ऑलरेडी सुरू झाले गाईज. आतापर्यंत जर माहिती नाही ही कोणाची किंवा काय रूम आहे, बट जर ही रॅन्डम रूम असली, बाई ही एक सिक्रेट रूमपेक्षा कमी नाही. मस्त जाऊन स्वतः बसा, एकांत घ्या, एकांतसाठी ही रूम आहे. इफ यू वॉन्ट टू जस्ट काम योरसेल्फ डाऊन. आणि बिग बॉस मराठीने ऑलरेडी असं, दिस इज द्या कन्फेशन रूम आणि येस त्यांची कन्फेशन रूम आहे. इकडेच सगळे जाऊन आपले दुःखडे रोवणार आहेत. आणि आता लेट मी शो यू द बाथरूम एरिया. बाथरूम एरिया ही आहे त्यांची फुल्ली बाथरूम एरिया. अँड इकडे त्यांचे 2 बाथरूम्स आहेत, ओपन नाही आहेत. आणि ही आहे बिग बॉसची बाथरूम एरिया. अँड सगळं इकडे असं नीट नाटकं ठेवलं आहे. बाथरूम पण बाथरूमसारखं वाटत नाही काही. हे काहीतरी अजून वेगळं टाईप केलं आहे. सो दिस इज द बाल्कनी एरिया. हे होतं सर बिग बॉसमध्ये, पण इकडची थीम यावेळेला आहे ते म्हणजे डोर्स. जागोजागे तुम्हाला फक्त डोर्स बघायला मिळतील. लुक ॲट दॅट, सगळीकडे डोर्स. तर या वेळेचा पूर्ण थीमच त्यांचा डोर आहे. सो दॅट तुम्हाला इकडून सोडून किंवा इकडून सुटून तुम्ही कुठे नाही जाऊ शकता. तुम्ही या डोर्समध्ये बंद केलेले आहात. आणि ऑल्सो त्या लोकांना 3 डोर्स दिलेले जाणार आहेत. त्याच्यामधून त्यांना चूज करायचं आहे की त्यांना कोणत्या डोअरला जायचं. अजून डोअरबद्दल अजून काय काय येत राहणार आहे. सो प्लीज डोंट फॉरगेट टू वॉच बिग बॉस मराठी. कारण यावेळेला फुल धमाल येणार आहे. नॉर्मल थीम तर नाही आहे, डोअर्स, आणि ते पण बंद केलेले डोअर्स.
ऑलरेडी बंद आहोत आणि त्याच्यामध्ये इतके डोर्स. काय होणार आहे, लेट्स सी. दिस इज द बिग बॉस मराठीज बाल्कनी एरिया. इकडून तुम्हाला पूर्ण घरचा व्ह्यू मिळेल. आणि इकडे वेगवेगळे जे आपण इंस्टाग्राम रील्सवर क्रिएटर्स बघतो ते सगळे आले टू क्रिएट रील्स अँड दे आर ऑल्सो डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. ही आहे ती जागा जिकडे सगळ्यांना बघून चुगली करत बसणार आहे की खालचे काय करतायत वरचे. आणि ही परफेक्ट जागा आहे ना, तुम्हाला जर पूर्ण व्ह्यू पाहिजे असेल कोण काय करतंय काय नाही तर इकडे सगळे बसून चुगली करणार आहे चहा वगैरे घेऊन. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिग बॉस मराठी पाहायला विसरू नका. आय नो तुम्ही यू आर नॉट गोइंग टू मिस आउट बिग बॉस मराठी, कारण आता घरोघरात सॅटर्डे संडेला वीकेंडवर आणि मंडे टू फ्रायडे फुल धमाका. So don't forget to watch Big Boss and don't forget to subscribe my YouTube channel. Till then, bye bye.